महिला दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीनं महापालिका महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झालाय। अहिल्यानगर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी हे समाजातील एक महत्त्वाचा घटक असून ते आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेत असतात। महिला दिनानिमित्त माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडीचोळी भेट देत त्यांचा सन्मान केलाय। सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत शहर स्वच्छतेचा संदेश देण्याचं काम केलंय। ॲडव्होकेट धनंजय जाधव यांना कुटुंबियांकडून सामाजिक कामाचा लाभलेला वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम ते करतायत। आपण समाजात काम करत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवत आपलं कर्तव्य पार पाडावं। समाजोपयोगी कामातून चांगलं काम उभं राहत असतं असं प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलंय। महिला दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीनं मनपा महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी संस्थापक ॲडव्होकेट धनंजय जाधव, दत्ता गाडळकर, राजेंद्र बोगा, स्वप्नील दगडे, अभिमन्यू जाधव, तेजस कवडे, गोरख भालेराव, रमेश साळुंके, राजू पठारे, राहुल मुथा, सचिन उदगीरकर, दिगंबर दौंडकर, अक्षय संभार, बालाजी कोंडा, राहुल दिवाणे, प्रवीण उदगीरकर, राहुल गोंधळे, किरण गोंधळे, रुपेश एनगुपटला यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। तर यावेळी बोलताना ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले, आपली आई, बहीण, बायको जशी घराची काळजी घेत असतात तसेच मनपा महिला कर्मचारी आपल्या प्रभागाची, शहराची काळजी घेत आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करत असतात। कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात महिला सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य पार पाडत होत्या। स्वच्छतेच्या माध्यमातून नगरकरांचं आरोग्य सदृढ निरोगी राहण्यासाठी काम करत आहे। आज महिला दिनानिमित्त श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीनं महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला असं ते म्हणाले। त्यांना एक फार मोठा असा वारसा लाभलेला आहे समाजसेवेचा आणि तो वारसा पुढे नेण्याचं काम ते सातत्यानं करत असतात। निमित्त कोणतंही असो पण ते कायम जनतेमध्ये असतात। अशा या एक समृद्ध वारसा लाभलेल्या जाधव कुटुंबातील ॲडव्होकेट धनंजय जाधव त्यांचा मित्रपरिवार यांनी आज 8 मार्च जागतिक महिला दिनच्या निमित्तानं प्रत्यक्षात ग्राउंडवरती ज्या काम करतात अशा ज्या सफाई कामगार महिला आहेत त्यांचा खास करून बोलवून एक छोटासा कार्यक्रम घेऊन जो सत्काराचं नियोजन केलं आहे आपला हा जो उपक्रम आहे हा निश्चितपणे कौतुकास्पद आहे। समाजाला एक दिशा देणारा आहे। ज्या महिला आपल्यासाठी अहोरात्र दुर्गंधीमध्ये काम करतात आणि आपल्याला स्वच्छ ठेवण्यासाठी, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात, अशा महिलांच्या केलेल्या कार्याची जाणीव ठेवून आपण त्यांचा या महिला दिनानिमित्त सत्कार करताय। ही एक वेगळी गोष्ट आहे। 8 मार्च जागतिक महिला दिन, या महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या परंपरेनुसार सांगितलेलं आहे की यत्र नारीस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता। निश्चितपणे आपल्या या सर्व कार्याला ईश्वराचं पाठबळ मिळत राहील। आपण भविष्यात देखील आपण अशाच पद्धतीने चांगलं काम करा। आमच्या सर्व महिला बंधू भगिनींना मी या महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्याला असंच चांगलं काम करण्याची पुढे भविष्यात प्रेरणा मिळावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त नगर शहरातील व प्रभागातील स्वच्छता कर्मचारी महिलांचा सन्मान केला। तर म्हणजे जशी एक आई, बहीण आणि आपल्या घरातील महिला आपल्या घराची काळजी घेत असतात तसेच या आरोग्य कर्मचारी महिला आपल्या शहराची आणि आपल्या प्रभागाची काळजी घेत असतात। म्हणून त्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य समजून आम्ही या ठिकाणी आज त्यांचा सत्कार केलेला आहे। अनेक वर्षापासून ही परंपरा आम्ही आमच्या प्रभागात चालू ठेवलेली आहे। म्हणजे आपण समाजाला देणं लागतं आणि जे आपल्या शहराची स्वच्छतेची काळजी घेतात अशा माता भगिनींचा सन्मान होणं हे खूप गरजेचं असतं। म्हणून आम्ही आज जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून त्यांचा या ठिकाणी सत्कार केला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।